ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ಕೇಂದ್ರ ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಹಂಸ ಚಿತ್ರ ಟಾಕೀಸ್ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಹಲವು ದಿನಗಳಿಂದ ಚರಂಡಿ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು. ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಕಾಮಗಾರಿ ಆರಂಭಿಸಿದ್ದು ಕಾಮಗಾರಿ ಮಂದಗತಿಯಲ್ಲಿ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ ಎಂದು ಆಟೋ ಚಾಲಕರು ದೂರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. किती दिवसापासून काम चालू आहे? ते 15 दिवसापासून झालं काम चालू आहे. पण असं काम करायला एवढं स्लो काम करायला लागले तर की लोकांचे एवढा त्रास व्हायला लागला. घाण हे ते सगळंच वास यायला लागलाय. ड्रेनेजचं काम गाड्या उतरायला लागलेत. तसंच टाकून गेलेत. आता 8 दिवस झाले काम बंद आहे सध्या. कोण लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यासाठी आम्हाला तर फार त्रास झाला रिक्षावाल्यांना. तर गाड्या लावायचं मुश्किल झालं. दुसरीकडे गाड्या लावायला लागल्या आणि या खड्ड्यातनं अशा गाड्या झालेल्या गाड्या काढायला सुद्धा मुश्किल व्हायला गाड्यांना. त्यासाठी मी विनंती करतो म्युन्सिपाल्टीला, महानगरपालिकेला की लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरनं काम करून घ्यावं आणि चांगलं व्यवस्थित करून घ्यावं. ड्रेनेजची पाईपलाईन बी बरोबर घातलेली गेलेली नाही. सगळं वास आणि हे ड्रेनेजची पाईपलाईन बघावं त्यांनी पण, असं माझं हे आहे, म्हणणं आहे. ही माती वगैरे मातीवर काहीच काढलं, आम्हीच टाकलेलं आहे माती सगळी घाण. त्याने तर काय वरच्यावर फक्त करून खोदून तेवढंच गेलं, बाकी काही काढलेलं नाही काम. त्यासाठी जरा विनंती. ಯುಜಿಡಿ ಡ್ರೈನೇಜ್ ಅಗೆದು ಕಾಮಗಾರಿ ಮುಗಿಸಿದ್ರೂ ಅದರ ಮೇಲೆ ಮಣ್ಣು ಉಳಿದಿದೆ ಎಂದು ಸ್ವತಃ ಆಟೋ ಚಾಲಕರೇ ನಮ್ಮ ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್ ಜೊತೆ ಮಾತನಾಡಿ ಮಣ್ಣು ಹಾಕಿ ರಸ್ತೆ ಸಮತಟ್ಟು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಂದರು. सगळं आम्हीच भरलो. आता हे लेवल केलं ढकल एवढंच करायचं. खड्डा करून कसं सोडून गेला तो आता लेवलवरती माती शिकवल्यामुळे समोर. ಈ ಬಾರಿ ನಗರಸಭೆಯ ಗುತ್ತಿಗೆದಾರ ಗೋಪಾಲ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾತನಾಡಿ ಯುಜಿಡಿ ಪೈಪ್ ಹಾಕುವಾಗ ಹಲವು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಎದುರಾಗ್ತಾ ಇದ್ದು ಕಾಮಗಾರಿ ಆಯೋಜಿಸುವುದಾಗಿ ಭರವಸೆ ನೀಡಿದರು. इथं महानगरपालिकेच्या निधीमधून हंस चित्रा थिएटर समोरील विजेरी लाईन बदली करण्याचं काम चालू आहे. काम मध्यंतरात आलेलं आहे. मध्यंतरी आता सध्या लाईन काढून झालेले आहेत. चेंबर पण उतरून झालेले आहेत. त्याच्यावरती माती वगैरे काढून चेंबरच्या साईडला माती भरून परत तो एक 15 दिवस सोडून आम्हाला त्याच्यामध्ये कॉन्क्रीट पण घालायचं काम आहे आणि ते त्वरित आम्ही घालून देऊ. आता काम प्रोग्रेस आहे का? आता सध्या काम प्रोग्रेसमध्ये आहे. अजून काम व्हायचं आहे, चालू आहे. थोडा केबलचं पाईप वगैरे कनेक्शन द्यायचे आहे. ते झाल्यानंतर आम्ही सगळं कॉन्क्रीट वगैरे घालून ते व्यवस्थित म्हणजे हे खड्डा मुजवून देणार. हे आता माती लेवल केलेली आहे. एक 8-15 दिवस ती बसावं लागणार माती. बसल्यानंतर आम्ही परत माती काढून खडीकरण करणार आहे. त्याच्यानंतर कॉन्क्रीट घालून पण देणार. आपलं नाव? गोपाल पाटील, कॉन्ट्रॅक्टर, महानगरपालिका. ಮಹದೇವ್ ಪವಾರ್, ಕನ್ನಡಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.